नैतन्मनो विशति वागुत चक्षुरात्मा प्राणेन्द्रियाणि च यथा नलमर्चिषः स्वहा शब्दोऽपि बोधकनिषेध तयात्ममूलमर्थ उक्तमाह यत्रुते न निषेधसिद्धिः. अर्थात मन हा परमतत्वाला ग्रहण करीत नाही. वाचा, डोळे, आत्मा, प्राण, इंद्रिये यांनाही तो आकलन होत नाही. अग्नीचे निखारे अग्नीला प्रकाशित करीत नसतात किंवा जाळीत नसतात. त्याप्रमाणे शब्दही आत्मेविषयी प्रमाण होऊन प्रकाशित करीत नाही, तर लक्षणेने त्याचे प्रतिपादन करतो. म्हणजेच आत्मा असा असा आहे असे शब्द म्हणू शकत नाही, पण तो कसा नाही तेच फक्त सांगू शकतो. विवरण. शब्दाने अमुक एक ब्रह्म नाही असे म्हणताना ब्रह्म हा शब्दच निषेधाला आधारभूत होऊन स्वतःचे प्रकटीकरण करतो. अर्थात नेती किंवा अविकारी, अद्वितीय इत्यादी शब्दांनी नकारात्मक वर्णन होते, पण त्या वर्णनाचे अधिष्ठान आत्मा म्हणजेच ब्रह्म हेच असते. एवं चाळकू जो त्रिजगती जो स्वानंदे नांदे हृदय स्थिती त्याते नारायण म्हणती तोची निश्चिती परमात्मा ज्याचे मन बुद्धी प्राण इंद्रिय विचरती संपूर्ण तो तू म्हणसी त्या अधीन हे कल्पांती कदा न घडे तेथ जाणपणे जाणो जासी तै जाणावे तेची नेणसी तेथ ज्ञातेपणे ज्ञानासी स्वरूपापाशी रिगु नाही जाणीव आणि नेणीव हे सोडून सर्व भाव जै उपजे सद्भाव तै ब्रह्म स्वयमेव पाविजे. वैकुंठ कैलास क्षीराब्धी मनकल्पी कल्पनाविधी परी आत्मा कल्पावया त्रिशुद्धी मनबुद्ध्यादी सरेना स्वयकल्पी त्रिभुवन ते स्वरूपी रिघो न शके मन बुद्धी निश्चयात्मक पूर्ण तीसही जाण अगम्य वस्तू जे मनबुद्धी अगोचर ते वाचेसी अतिदुस्तर वस्तू नवे शब्दगोचर परात्पर परब्रह्म मोठे बांधता आकाशाते चारी पलाव पडती रीते तेवी शब्दे बोलावे वस्तुते तव शब्द शब्दार्थे निर्धर्म प्राणाचेनी निज ढाळे जे का क्रियाशक्ती चळे ते क्रियेसी वस्तू नातळे मा इंद्रिया आकळे कैसेनी जेवी थिल्लरा अंतवता बिंबोनी बोला नवे सविता तेवी मनबुद्धी इंद्रियां परता जाण तत्वता परमात्मा जो मनाचे आदी मन जो बुद्धीची बुद्धी सज्ञान जो नयनाचे आदी नयन जो श्रवणाचे श्रवण सावधानत्वे जो घ्राणांचे निज घ्राण जो रसनेची रसना आपण जो त्वचेची निज त्वचा पूर्ण जीवाचा तो जाण जीवो स्वये जो इंद्रियांचा प्रकाशिता जो कर्म करोनी अकर्ता तो इंद्रिये इंद्रियार्था विषयी सर्वता हो नेणे. अर्थात ह्याप्रमाणे त्रिभुवनाचा चालक व हृदयात स्वानंदाने नांदणारा जो नारायण आहे तोच परमात्मा होय. आता असा जो सर्वांना चालना देणारा आहे तो इंद्रिये इत्यादींच्या अधीन आहे असे जर तू म्हणशील तर हे कल्पांतीही घडणे शक्य नाही. तू ज्ञाता म्हणून वेगळा होऊन त्याला जाणण्याचा प्रयत्न करतोस, तेव्हा ते जाणणेच तू विसरतोस, कारण स्वरूपामध्ये ज्ञातेपणाने ज्ञानाचा प्रवेश होत नाही. जाणीव आणि नेणीव हे भाव सोडून जेव्हा सद्भाव म्हणजेच ब्रह्म सत्य आहे असा भाव उपजतो तेव्हा असते ते स्वयमेव ब्रह्मच असते. मन हे एक वेळ वैकुंठ, कैलास, क्षीरसागर वगैरे सर्वांची कल्पना करते, पण आत्म्याची कल्पना करू शकत नाही. अर्थात त्रिभुवनाची कल्पना करणारे मन आत्मस्वरूपात प्रवेश करू शकत नाही, तसेच ते बुद्धीलाही अगम्य आहे. आता जे ब्रह्म मन व बुद्धी यांना कळत नाही ते वाचेला कळत नाही हे ओघानेच आले. आकाशाची मोठ बांधू लागले असता चारही पदर रिकामेच राहतात. त्याप्रमाणे शब्द आत्म्याबद्दल काही बोलू लागेल तर तो अर्थहीन होतो.
प्राणांमुळे शरीराचे सर्व कार्य होते. म्हणजेच प्राण हे इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहेत. त्या प्राणांनी ब्रह्म कळत नाही, मग इंद्रियांनी कसे कळणार? दृष्टांत: डबक्यात सूर्याचे प्रतिबिंब पडते, पण त्या पाण्याने सूर्य भिजत नाही. त्याप्रमाणे परमात्मा जरी मन, बुद्धी, इंद्रिये यांच्याद्वारे कार्यरत आहेसा असे वाटले तरी त्याच्या आकलनात येत नाही. तो आत्मा मनाचेही मन आहे, बुद्धीचेही कारण आहे, डोळ्यांची पाहण्याची शक्ती आहे, कानाचेही मूळ कारण आहे, तो नाकाचेही मूळ आहे, रसनेची रसना आहे, त्वचेची मूळ त्वचा आहे, जीवाचाही जीव आहे, इंद्रियांना प्रकाशित करणारा आहे. कर्मे घडतात, त्यांचा तो करता नाही, असा तो कोणत्याही इंद्रियांचा विषय होत नाही. जेथ बुद्धीची न वळंघे, तेथ मन मनपणे केवी रेखे, मा श्रवण नयन घ्राण योगे, विषय संयोगे केवी भेटे, जेथ प्राणशक्ती न चले पुढे, तेथे वाचा स्वये लाजली मुरडे, मा कर्मेंद्रियासी कोणीकडे, पवाडू पुढे जोडेल, अग्निपासूनी आह्या अनेक, क्षणक्षणा निघती चांग, परी आह्या माझी अग्नीचे अंग, सर्वथा सांग प्रकटेना, का सूर्यापासूनी सूर्यकांत, प्रकाशती असंख्यात, परी सूर्यकांता अंत, कदा भास्वत प्रकटेना, जेवी सिंधूपासूनी तरंग, प्रकाशती अति अनेक, परितरंगी सिंधूचे अंग, सर्वथा सांग प्रगटेना, तेवी ब्रह्मापासूनी करणे, प्रकाशती अनेकपणे, परी त्या इंद्रिया ब्रह्म जाणणे, हे जीवे प्राणे घडेना, जरी केळापासूनी केळी निपजे, का साखरेपासूनी उपजे, तरी इंद्रिया ब्रह्म जाणीजे, हे नये निववोजे ब्रह्मादिका. आशंका: इंद्रिय नवे ब्रह्मज्ञान, तै जीवाचे भवबंधन, कदा काळी न तुटे जाण, जन्म मरण अनिवार, शब्दा देवा परोक्षेती, ऐशी श्रुती शास्त्रोपपत्ती, तेही मिथ्या वाटे वंदती, ऐसे तो निश्चिती मानसी राया, तेवी अर्थीचे निरूपण, ऐक राया सावधान, शब्द निमोनी आपण, दे ब्रह्मज्ञान जीवासी, जीवू सोडवावया होडा, शब्दे सवेग उचलिला विडा, तेने घेता तत्वांचा झाडा, आपणही पुढा निमाला, श्रुती नेती नेती येणे शब्दे, अद्दत व्यावृत्ती निषेधे बोधे, परी साक्षात वेदानुवादे, निजवस्तू शब्दे न बोलवे, शब्दासी जे वाक्य नोहे, तेची परब्रह्म जाणावे, तेथील जो खुणे पावे, तो ब्रह्म सद्भावे स्वये होय, श्रुती नेती नेती येणे वचने, शब्द निषेधुनी वस्तू दावणे, शब्दी निशब्द जो लक्षू जाणे, तेने पावणे परब्रह्म. अर्थात अहो, जेथे बुद्धी पोहोचत नाही तेथे मन कसे पोहोचणार, आणि कान, डोळे इत्यादी इंद्रियांचा तो कसा विषय होणार. जेथे प्राणशक्ती कुंठित होते आणि वाचा लाजून परत फिरते, तेथे इतर हातपाय आदी कर्मेंद्रियांची काय कथा. अग्नीपासून क्षणोक्षणी अनेक ठिणग्या उडतात, पण त्या ठिणग्या म्हणजे संपूर्ण अग्नी नव्हे. सूर्यापासून असंख्य किरण बाहेर पडतात, पण त्या किरणांमध्ये संपूर्ण सूर्य प्रकट होत नाही. समुद्रावर अनेक लाटा येतात, पण त्या लाटात समुद्राचे पूर्ण स्वरूप प्रकट होत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मापासून, परमात्मेपासून अनेक इंद्रिये उत्पन्न होतात, पण त्यांनी ब्रह्माला जाणता येत नाही. केळ्यापासून केळीचे झाड उत्पन्न होईल किंवा साखरेपासून ऊस उत्पन्न होईल, तरच इंद्रिये ब्रह्माला जाणू शकतील. ते शक्य नाही तसेच हे शक्य नाही. ब्रह्मदेवालाही हे करणे शक्य नाही. अहो, पण इंद्रियांनी जर ब्रह्मज्ञान होत नसेल तर जीवाचे भवबंधन तुटणार नाही व जन्म मरण टळणार नाहीत.
असे होईल. शब्दापासूनच ब्रह्माचा साक्षात्कार होतो अशी श्रुतीची व शास्त्रांची प्रतिज्ञा आहे, पण तीही ह्यावरून खोटी ठरते अशी आशंका तुला येईल. म्हणून तिचेही मी निरसन करतो, ते तू नीट ऐक. शब्द उत्पन्न झाला की मनुष्याला त्या शब्दाने मी जाणले, आता कळले अशी विद्यावृत्ती उत्पन्न होते. हे कार्य झाले की शब्द लयास जातो व जीवाला ब्रह्मज्ञान होते. हे कसे ते मी तुला सांगतो. शब्दाने जीवाला मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली व तो एकेका तत्वाचे परीक्षण करू लागला. तेव्हा आपल्याला जे जे पदार्थ कळतात ते म्हणजे आत्मा नव्हे असे त्याला समजते व तो थकतो. मग वेद पंचमहाभूतांचा निषेध करतात, म्हणजेच पृथ्वी, जल व अग्नी ही दृश्य भूते व वायू आणि आकाश ही अमूर्त भूते ही अनात्मा आहेत. अशा प्रकारे आत्म्याच्या निषेधाने इतर वस्तूंच्या निरासाने बोध करतात. पण वेदांना आत्मवस्तूचा सरळ बोध करता येत नाही. अर्थात एका अंगाने विचार करता ते शब्दाचा विषय होत नाहीत. तेच ब्रह्म होय व त्याची खूण ज्याला कळते तो स्वतःच ब्रह्म होतो. श्रुती नेती नेती या वचनाने शब्दाचा निषेध करून लक्षणावृत्तीने परब्रह्म दाखविते. त्या शब्दांनी जो ब्रह्म ओळखू शकतो तोच साक्षात परब्रह्म होतो. शब्दू निज निषेधे जे बोधी तेथ समरसे ज्याची बुद्धी तेची परब्रह्म गा त्रिशुद्धी निषेधावधी तो ठावो शब्द निमोनी सर्व शक्ती जीवासी ते ब्रह्मप्राप्ती शब्दा देवा परोक्षेती जाण निश्चिती या नाव वाचा निशेष निवर्ते मन बुद्धी न पवे जेथे तेची अवधी निषेधाते परब्रह्म त्याते बोलीचे जे वाचेचे वदविते परी वाचा वदो न शके जाते जे मनबुद्ध्याधिका जाणते परी मनबुद्धी ज्याचे नेणती जे नयनाते दाखविते परी नयनन देखिते ज्याते जे श्रवण घ्राणांते चेतविते परी श्रवण घ्राण ज्याचे नेणती एवं सर्वांचे ते जाणते परी सर्व सर्वथा नेणे ज्याते ज्यासी जाणावया लागे येथे आणिक जाणते असे ना ऐसे स्वसंवेद्य निजज्ञाते ज्यासी तुझे नाही जाणते शब्द रिखावया तेथे रिगमो त्याते असे ना जे कृष्णा पुष्कळ जे वक्रना वर्तुळ जे सूक्ष्मना नवे स्थूळ वस्तू केवळ निर्विकार ज्यासी नाही रूपगुण ज्यासी नाही आश्रम वर्ण ज्यासी नाही मितूपण ज्यासी जन्म मरण असे ना जे हळुवट ना गहिस जे चिवळ ना सपस जे वसते ना वस जे का निशेष निर्धर्म जे रस्व ना मोठे जे वडील ना धाकुटे जे विचारिता विवेक वाटे विवेकोही आटे निशेष ज्यासी आदी ना अंतू जे मध्यस्थिती रहितू जे गुण ना गुणातीतू अच्युतानंतू अद्वयत्वे त्या स्वरूपाचा वचनपाठ करावया वेदे केली खटपट तेथ श्रुतीचाही गोभाट लाजिले करू कष्ट नेती नेती वादे वेद काय नेणुनी परतला जाणूनी न बोलवेची बोला याची लागी तो मौनावला तटस्थ ठेला निशब्दे वेदे धरिता दृढ मौन दर्शने भांबावली जाण तिही धरोनी मताभिमान करीती वल्गन अतिवादे. अर्थात अमुक एक ब्रह्म नाही म्हणून शब्द जे तत्व पर्यायाने निर्दिष्ट करतो त्यात ज्याची बुद्धी एकरूप होते तो तत्वतः स्वतः परब्रह्म आहे. हे ब्रह्म हे द्वैताचा निषेध करण्याचे आधारभूत तत्व आहे. शब्दापासून अपरोक्ष ज्ञान होते असे जे श्रुतीने म्हटले आहे त्याचा अर्थ असा आहे की शब्द व्यक्त होतो स्वतःच्या शक्तीसह केवळ निर्देश करून जीवाला ब्रह्मज्ञान देतो.
आणि विरून जातो. वाणी, मन, बुद्धी यांचा जो विषय नाही तोच निषेधाचा आधार, तेच परब्रह्म. जे वाचेला बोलविणारे पण वाचा ज्याच्याविषयी बोलू शकत नाही, जे मन, बुद्धी इत्यादिकांना जाणणारे पण मन व बुद्धी ज्याला जाणत नाहीत, जे डोळ्यांना आकार इत्यादी दाखविते पण डोळे ज्याला पाहू शकत नाहीत, जे कानांना ऐकण्याची व नाकाला वास घेण्याची शक्ती देते पण ही दोन्ही इंद्रिये ज्याला जाणत नाहीत, अशा प्रकारे जे सर्वांना जाणते पण सर्व ज्याला जाणत नाहीत व ज्याला जाणण्यास समर्थ असे दुसरे जगात काहीही नाही, असे ते ब्रह्म स्वतःच स्वतःला जाणते. त्यात शब्दाला वाव नाही. ते कृश किंवा जाड नाही, जे वाकडे तिकडे नाही, वाटोळे पण नाही, ते सूक्ष्मही नाही व स्थूलही नाही. ते केवळ निर्विषय आहे. त्याला रूप नाही, गुण नाही, ब्रह्मचर्य आदी आश्रम नाहीत, ब्राह्मण आदी वर्ण नाहीत. त्याला मीतू पण नाही, जन्ममरण नाही. ते हलके नाही व जडही नाही. ते रोड नाही व लठ्ठही नाही. ते ओस नाही आणि वस्ती असलेले नाही, तर ते पूर्णपणे निर्विषय आहे. ते आखूड किंवा लांब नाही, वडील किंवा धाकटे नाही. विवेक तिथे कुंठित होतो. त्याला सुरुवात नाही, मध्य नाही, अंत नाही. ते सत्वाती गुणयुक्त नाही व गुणातीतही नाही. ते अनंत व अच्युत आहे आणि अद्वयही आहे. त्या स्वरूपाचे शब्दांनी वर्णन करण्याचा प्रयत्न वेद आणि उपनिषदे यांनी केला, पण ती बिचारी शेवटी नेती नेती असे म्हणून लाजून तटस्थ बसली. वेद त्याला न जाणता परत फिरला. त्याला कळले तरी त्याला सांगता येईना, म्हणून या ब्रह्माबद्दल तो काही बोलला नाही. वेद गप्प बसले. त्यामुळे मीमांसा आदी शास्त्रे भांबावली आणि आपापल्या मताचा अभिमान धरून वादविवाद करू लागली.